तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही वंडरलँडला चाललोय। ॲक्च्युली आता समर वेकेशन सुरू आहे आणि वेकेशनमध्ये आम्ही गावी गेलो होतो। म्हणजेच दरवर्षी आम्ही महाराष्ट्रामध्ये जातो वेकेशनला, 2 महिने आम्ही तिथंच असतो। तर आता ह्या वेळेस आम्ही 1 महिना फक्त राहिलो आहे आणि आता आम्ही केरलामध्ये आलो आहे। फक्त 5-6 दिवस झाले तर आम्ही केरलामध्ये येऊन, आणि मुलांची फरमाईश होती की वंडरलँडला जायचं आहे। तर म्हणून आम्ही प्लॅन केला की सुट्टी संपायच्या अगोदर आपण वंडरलँडला जाऊन येऊया। तर आज संडे होता, सर्वांना सुट्टी होती, त्यामुळे म्हटलं आजच प्लॅन करूया। आणि आत्ता सकाळचे 8 वाजलेत, सर्व काही रेडी झालेलं आहे। फटाफट आम्ही रेडी होऊन आता जाण्याची तयारी सुरू आहे। आता जस्ट गाडी पुसायची राहिली, ती झाली का मग आम्ही इथून निघणारच आहे, म्हणजे आमची जर्नी सुरू होणार आहे। तर कोच्चीमध्ये जास्त ट्रॅफिक असतं जाताना, म्हणून जरा लवकर जावं लागतं। कोच्ची इथून जवळच आहे। आम्ही मी पुढे बसणार, आधी 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 थांब। हे बघा, फायनली आमची जर्नी सुरू झालेली आहे। आम्ही सर्वच जण एक्सायटेड आहोत, कारण सर्वांना खूप आवडतं तिथं जायला। मोठंसं वॉटर पार्क आहे, बरेच मोठे मोठे क्रेडल आहेत तिथं खेळण्यासाठी। तुम्हाला सर्व काही दाखवते। तर आम्ही जास्त वेळ वॉटर पार्कमध्ये स्पेंड करतो आणि नंतर वरच्या साईडला जातो। तर वरच्या साईडला सर्व क्रेडल वगैरे आहेत। तर ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग करतो त्यावेळेस अवतीभोवतीचा तुम्ही परिसर बघा, इथला व्ह्यू बघा, किती फ्रेश वातावरण आहे आणि ग्रीनरी तुम्हाला केरलामध्ये भरभरून दिसेल। तर इकडच्या साईडला पण बघा, पाणी तुम्ही थोड्या थोड्या अंतरावर जाल तर पाणी तुम्हाला दिसेल। असा हा इथला ब्युटिफुल व्ह्यू आहे। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला केरलाचा व्ह्यू बघायला भेटेल। खरं तर आम्हा सर्वांना फिरायला खूप आवडतं। जर संडेला आम्ही कुठे ना कुठे जायचा प्लॅन करतो आणि संडेचा दिवस फक्त फ्री सर्वांसाठी असतो, त्यामुळे मुलांनाही सुट्ट्या असतात, त्यामुळे आम्ही संडेच्या दिवशी प्लॅनिंग करतो। तर हे बघा, ही कोच्ची सिटी आहे आणि इथं ट्रॅफिक भरपूर असतं। तर इथूनच आम्ही आता पुढे जाणार आहे। आता इथं सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ब्लॉक होतं, त्यामुळे आम्ही एवढ्या लवकर 8 वाजता निघालो आहे। जर उशिरा निघालो तर ब्लॉकमध्ये अडकलो तर 2 तास जाण्याची, म्हणजे पुढचा रस्ता मोकळाच होत नाही, 2 तास एवढा वेळ जातो। त्यासाठी आम्ही लवकर आलो आहे। आणि तसंही आम्ही कधी कोच्चीमधून दुसरीकडे कुठेही जायचं असेल तर लवकरच निघतो, कारण कोच्चीमध्ये नेहमीच जास्त ट्रॅफिक असतं। आणि आत्ता फक्त रस्त्याची कामं सुरू आहेत म्हणून जास्त ब्लॉक होतं, म्हणजे पहिलं ब्लॉक झालं तरी एक अर्धा तासात व्यवस्थित व्हायचं, पण आत्ता जरा जास्त वेळ लागतो आहे। तर हे बघा, इथला व्ह्यू मला खूप आवडतो, म्हणजे स्पेशली केरलाचा व्ह्यू मला खूप आवडतं। असं वाटतं की इकडं बघावं की तिकडं बघावं किंवा बघतच राहावं, असा व्ह्यू आहे इथला। आणि हे बघा, आम्ही इथं थांबलो आहे, आता सकाळचा नाश्ता करणार आहे। सर्वांनाच भूक लागली, तर तुम्हाला दाखवतो की आम्ही केरलामध्ये नाश्ता कशा पद्धतीचा करतो, म्हणजे केरलामध्ये स्पेशली नाश्त्यासाठी काय भेटतं ते तुम्हाला दाखवते। नवीनच हॉटेल आहे, त्यामुळे आम्हाला काही आयडिया नाही, म्हणजे नेहमी कसं आम्ही ज्या टाऊनमध्ये राहतो तिथली सर्व हॉटेल्स वगैरे आमच्या ओळखीचे आहेत, म्हणजे आम्हाला माहिती आहे तिथं काय भेटतं चांगलं, ते आम्ही मागवतो। बट इथं काही माहीत नाही, त्यामुळे आम्ही जस्ट अप्पम घेतलेले आहेत। तर इथं एग करी घेतलेली आहे अप्पम बरोबर खायला, परोटाही घेतलेला आहे। तर केरलाचा फेमस परोटा आहे आणि हे अप्पम आहेत। अप्पम तुम्हाला माहीत असेल का नसेल, कदाचित तुम्ही खाल्लेही असतील केरलामध्ये, जर तुम्ही येऊन गेला असाल साऊथ इंडियामध्ये, तुम्हाला कुठेही हे अप्पम वगैरे भेटतील, परोटा वगैरे। तर असा हा ब्रेकफास्टचा प्रकार आहे। खूप टेस्टी असतात अप्पम, सॉफ्ट असतात एकदम, आणि परोटा त्याचे लेयर भरपूर असतात। आणि इथं आम्ही मँगो ज्यूस पण घेतलेला आहे। तर सकाळी सकाळी पोट भरून नाश्ता करतो आहे आणि नंतर खेळायचं आहे म्हटल्यावर भूक भरपूर लागते। आणि वंडरलँडमधलं जेवण अप्रतिम आहे फ्रेंड्स, खूप टेस्टी असतं। तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते की कसं जेवण आहे तिथलं, काय काय भेटतं तिथं, तेही तुम्हाला पुढे बघायला भेटेल। हे बघा, नाश्ता झाल्यानंतर मी रस्त्याचा भरपूर असा व्ह्यू नाही काढणार, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे थोडासा व्ह्यू मी काढलेला आहे। आणि आत्ता आपण वंडरलँडला जाण्यासाठी एंट्री करतो आहे। हा मेन गेट म्हणू शकतो आपण याला। तर इथूनच एंट्री होते आणि वरती बघा
जसं वरती आपण जाईल तसं इथला साईडचा आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय, किती हिरवळ आहे आणि मस्त नजारा आहे. तर हे ठिकाण वरती आहे, उंच ठिकाणावर आहे, म्हणजेच की आपण म्हणू शकतो एकदम उंचावर, डोंगरावर आपण कसं म्हणतो तसं हे एकदम उंचावर हे बसलेलं आहे हे वंडरला. आणि खूप मोठा एरिया आहे. तर इथं पहा, आम्ही जास्त लाऊड म्युझिक लावलेलं आहे, मस्त मजा येते. आणि हे बघा इथला व्ह्यू बघा, इतकी गर्दी, ओ माय गॉड. आम्हाला नंबर कधी यायचा असं वाटत होतं, कारण संडेचा दिवस आहे त्यामुळे भरपूर इथं गर्दी असते. आणि संडेच्या दिवशी सर्वच जण सुट्टी आहे म्हटल्यावर प्लॅन करतात यायचा. तर बघू आता नंबर लगेच भेटतोय का नाही, कारण तिकीट लवकर भेटत नाही इथं येण्यासाठी, इथं आल्यानंतर ॲक्च्युली. तर हे बघा, इथं आम्ही थोड्या वेळ थांबलो आहे, वेट करत होतो, कारण लाईन भरपूर मोठी होती. लाईन पण बघू शकता इथं तुम्ही. मी थोडंसं पुढं गेल्यानंतर तुम्हाला लाईन दाखवते. More enjoyable. You're offered the fast-track ticket facility. By opting for fast-track tickets, you can skip the long queues and enjoy the rides to the easy. You'll also receive an easy access entry to the park, quick access to lawn. எங்களுடைய அன்பான விருந்தினர்களே அனைவரையும் வண்டர்லாவுக்கு बघा, आम्ही 11 वाजल्यापासून दुपारच्या 2 वाजेपर्यंत इथं वॉटर पार्कमध्ये खाली खेळत होतो. आणि तिथला काही मी व्हिडिओ वगैरे काढलेला नाही, कारण व्हिडिओ करताना एन्जॉयमेंट करता येत नाही, त्यामुळे मी व्हिडिओ काढलेला नाही. इथं आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचं जेवण इथं आहे. तर तुम्हाला सर्व ज्या करी आहेत त्याही तुम्हाला दाखवते. तर बुफे मॉडेल जेवण आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे केरलाचे जे आयटम आहेत ते तुम्हाला इथं भेटतील. तर इथं चिकन बिर्याणी आहे, फिश करी आहे, अप्पम आहे आणि परोठाही होता, आईस्क्रीम आहे. इथं तुम्ही पाहू शकताय हे अप्पम आहेत, इडियाप्पम आहेत, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फूड इथं केरलाचे भेटतात. चिकन रोस्ट आहे, नंतर चिकनची ग्रेव्ही आहे, सांबार, केरलाचे जे ऊन म्हणतो, ऊन म्हणजे केरलाचे जो लंचचा प्रकार आहे, केरलाची थाली तुम्ही म्हणू शकता त्याला, ती इथं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व करी आहेत, त्याच्याबरोबर मोठा भात आहे. इथं 5-6 प्रकारच्या भाताच्या व्हरायटी होत्या, म्हणजे राईसचे 5-6 प्रकार होते. तर इथं आम्ही पहिल्यांदा अप्पम आणि चिकन घेतलेलं आहे. तर आता काही निवांत बसून खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही, कितीही खा, किती वेळ खा, अनलिमिटेड इथं जेवण आहे. तर पोट भरून जेवण करणार आहे, नंतर अजून खेळण्यासाठी जाणार आहे. तर तुम्हाला असं बुफे मॉडेल जेवण नको असेल तर तुम्ही जस्ट एक थालीसुद्धा, म्हणजे दुसरं ते हॉटेल आहे, तिथं वेगवेगळे हॉटेल आहेत. तर आतमध्ये आलं ना, वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल आहेत, तुम्हाला कोणतं आवडतं आहे, कुठे तुम्हाला जेवायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जेवण करू शकता. तर हे बघा, आम्ही इथं आलो आहे कारण इथलं जेवण जबरदस्त आहे आणि आपल्याला आवडेल ते आपण इथून घेऊ शकतो आहे. कितीही क्वांटिटीमध्ये खायचं म्हटलं तर खाऊ शकतो आहे. तर हे बघा, हे सर्व मी आता तुम्हाला दाखवते. ते केरलाच्या वेगवेगळ्या करी आहेत, इथं पायसमही होतं, आईस्क्रीम होतं, इथं बरंचसं. हे बघा, हे फिश करी आहे, जबरदस्त टेस्टी फिश करी होती. आणि हा आहे कप्पा, तर इथला स्पेशल मिल्कमध्ये बनलेला कप्पा आहे. इथं वाईन आहे आणि भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. इथं बघा, फ्राय ॲटम ठेवलेले आहेत, सलाड आहे आणि आपल्याला दही पण इथं दिसेल. त्याच्याबरोबर जे आपण ताक म्हणतो तेही आहे. इथं इंची करी म्हणजे आल्याची करी आहे, नंतर आचार आहे. इथं बघा, मोर करी म्हणजेच ताकापासून आपण कढी बनवतो ती आहे, अवियल आहे, तोरण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तोरण म्हणजे आपण त्याला रोस्ट करी म्हणतो ना, सुकी करी, तर ती त्याला इथं तोरण म्हणतात. तर असं हे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे
जेवणाच्या व्हरायटी आहेत, म्हणजे वेगवेगळे करी आहे, भात आहे, तर काही इथून घेऊन खाऊ शकतो. तर आम्हाला जे आवडतं ते घेतलेलं आहे आणि आता निवांत एका ठिकाणी बसून जेवण करणार आहे. टेबल आम्ही शोधतो आहे, त्यासाठी किती वेळ झालं तर सर्व टेबल फुल आहेत, त्यामुळे आम्हाला टेबलही दिसला नाही. आणि नंतर एका ठिकाणी खाली टेबल दिसला, तिथं जाऊन आम्ही निवांतपणे पोट भरून जेवण करत बसलो आहे. इथं तुम्ही पाहू शकता, आम्ही एक थाली भरून गच्च भरून याच्यामध्ये प्लेटमध्ये जेवण घेतलं वेगवेगळ्या प्रकारचं आणि ती खातो आहे. कारण कसं आहे की नेहमी सारखं थोड्या थोड्या जेवणासाठी उठावं असं वाटत नाही, त्यामुळे आम्ही जे पाहिजे ते जरा थोडं क्वांटिटीमध्ये घेतलं आहे. नंतर पायसम वगैरे पिलो आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. पोट भरून जेवण झालं आणि नंतर इथून अजून आम्ही खेळण्यासाठी जाणार आहेत. तर ज्यावेळेस आम्ही वरती खेळण्यासाठी येऊ त्यावेळेस हे जी ओली कपडे आहेत ते चेंज करून यावं लागतं, कारण इथं अलाउड नाही. ओली कपडे असतील तर एंट्री करू देत नाहीत, त्यामुळे नंतर चेंज करून वरती यावं लागतं. तर खाली जो आहे तो वॉटर पार्कचा सेक्शन आहे आणि त्याच्यावरती आहेत ते हे बघा, तुम्हाला जस्ट थोडासा व्ह्यू दाखवते. इथं क्रेडल वगैरे मोठे मोठे आहेत आणि भरपूर काही इथं पाहिलं ना तुम्ही, अशा पद्धतीने इथं भरपूर काही आहे बघण्यासाठी. तर आता आम्ही अजून खालीच चाललो आहे. ऊनही भरपूर आहे, आता 2 वाजून गेलेत तरीही ऊन इथं भरपूर आहे. आणि हे बघा, इथं 3D सिनेमा थिएटर आहे, तर तेही आपल्याला नंतर 6 वाजता किंवा 5 वाजता त्याचा शो आहे, तोही बघता येईल. तर इथून आता आम्ही खाली अजून वॉटर पार्कचे बरेचसे आयटम राहिलेत खेळायचे, कारण गर्दी भरपूर आहे, त्यामुळे नंबरही आम्हाला भेटत नव्हता, म्हणून बरेचसं काही राहिलेलं आहे खेळायचं, ते आम्ही खेळणार आहे. वरच्यापेक्षा खाली जास्त मजा येते. भरपूर गेम्स आहेत वेगवेगळ्या, छोट्या मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी, सर्वांसाठी हे जे ठिकाण आहे ते बेटर आहे. तर आता इथं पाहू शकता, आम्ही चेंज वगैरे केलेत कपडे आणि वरती आता जाणार आहे खेळण्यासाठी. त्यापूर्वी काहीतरी प्यावं असं वाटलं म्हणून कोल्ड्रिंक आम्ही इथे घेतलेली होती आणि पिलो आणि आता स्ट्रेट वर जाणार आहोत. तर वरचाही व्ह्यू तुम्हाला दाखवते. हे बघा, वरून पाहिलं ना असा हा व्ह्यू दिसतोय बघा. ह्याच्यामध्ये पण आम्ही बसलेलो होतो. बरेचसे असं मोठे मोठे आयटम आहेत, नंतर कधी त्याचाही मी व्हिडिओ काढेन, बट खेळताना काढू शकत नाही. आम्ही जस्ट फिरताना तुम्हाला त्याचा व्हिडिओ काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती मोठे मोठे इथं गेमचे प्रकार आहेत किंवा काय काय आहे ॲक्च्युअलमध्ये. तर ही बघा, ही पाण्यातूनच जाते ही ट्रेन आहे, तर ही पण मस्त आहे. तर याचा थोडासा व्ह्यू तुम्हाला दाखवते पुढे. बघा ही कशी जाते ती. बस
बसूया तिथे येणार आहे हा तुम्हाला कधी दिन ह्याच्यात इथे आहे का ते बसा चल चल काय माझं कशी चल दोन ती खाली चल आधी आधी कुठं तिकडे बघा
तर आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आम्ही सकाळपासून खेळत होतो, तर आता संपलेलं आहे सगळं, म्हणजे सुरू आहे. आज 10 वाजेपर्यंत हे सुरू राहणार आहे. बट आम्ही आता निघालो आहे घराकडे. तर जाता जाता म्हटलं थोडीशी भूक लागलेली, तर इथं आम्ही ब्रेड ऑमलेट घेतलेला आहे, समोसा घेतलेला आहे, मुलांनी चॉकलेट घेतलेलं आहे. तर खाणार आहे. इथून नंतर मग घरी जाणार आहे. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक कमेंट्स करायला विसरू नका. अगं क्रिकेटमध्ये स्पिन बॉल टाकायची बघ, स्पिनर दिसतोय आधी टाकतोय हळूहळू. फिजिक्स स्टुडंट आहे तू. फिजिक्स मुंबईच आहे. तुला 150 रुपीज दोनच पडेल. दोन बॉल आहे, दोनच बॉल आहे, दोन म्हणजे एक केलं तरी भेटते ना. दोन दोन बॉल पाडायचे, दोनच बॉल भेटणार, दोन बॉल. तर हे बघा, आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये रात्रीचा डिनर करण्यासाठी इथं थांबलेलो आहोत. तर नेहमी आम्ही ह्याच रेस्टॉरंटमध्ये येतो. इथलं जेवणही आम्हाला आवडतं आणि इथं ओळखी पण आहे आमची जास्त, त्यामुळे आम्ही नेहमी इथंच येतो. गर्दी भरपूर असते कारण इथलं जेवण सर्वांनाच खूप आवडतं. तर हे बघा, आम्ही इथं ड्राय चिली चिकन घेतलेलं आहे, केरला फेमस परोटा घेतलेला आहे, त्याच्याबरोबर इथं ग्रेव्हीवालं चिली चिकन पण घेतलेलं आहे आणि आम्ही पोट भरून जेवण करणार आहे आता. आम्हाला स्पेशली परोटा खूप आवडतो इथला केरलाचा, त्यामुळे जास्त करून आम्ही परोटाच खातो. आणि ह्याच्यानंतर बघा, आम्ही स्ट्रेट घरी जाणार आहोत. इथून घर जवळच आहे, जास्त लांब नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. इथून पुढेही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे केरलाचे टुरिस्ट प्लेसचे व्हिडिओ बघायला भेटतील. थँक्यू फॉर वॉचिंग.